कधी कधी असं वाटतं का की आपण सगळ्यांसाठी जगतो पण आपल्या वेळी कोणीच नसतं. कधी असं वाटतं का की आपणच नेहमी फोन करतो, आपणच विचारपूस करतो, पण आपल्या वेळी कोणीही नसतं. नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अतिशय नाजूक पण अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन भेटलो आहोत. तो क्षण मनाला हादरवणारा असतो. मनात प्रश्न उठतो, मी एवढा वाईट आहे का? की मी एवढी वाईट आहे का? माझी किंमत नाही का? देवा, मी एकटाच किंवा एकटीच का? मित्रांनो, हा प्रश्न लोकांचा नाही, हा प्रश्न आपल्या मनाचा आहे. कबीर म्हणतात, मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन हरलं तर सगळं हरलं. जर मन उभं राहिलं तर कोणीही साथ दिली नाही तरी आपण जिंकतो. एकटेपण म्हणजे फक्त लोक नसणं नाही, एकटेपण म्हणजे समजून घेणारा कोणी नसणं. घरात सगळे असतात पण मनातलं बोलायला कोणीच नसतं. सोशल मीडियावर हजारो मित्र असतात पण संकटात एकही नाही. पण इथेच जीवन आपल्याला शिकवतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धावा विठ्ठलाचा नाम. जेव्हा सगळं तुटतं तेव्हा एक नाव उरतं, देवाचं नाव. लोक साथ का देत नाहीत? पहिली गोष्ट, प्रत्येकजण स्वतःच्या वेदनेत अडकलेला आहे. आपल्याला वाटत असतं की तो किंवा ती माझा विचार करत नाही, पण कदाचित तो व्यक्ती स्वतःच्या समस्यांशी झगडतोय. दुसरी गोष्ट, आपण अपेक्षा बांधतो. अपेक्षा म्हणजे अदृश्य दोर. तो दोर तुटला की आपलं मन जखमी होतं. तुकाराम महाराज म्हणतात, आता विसोनी देवा तुझीच करीन सेवा. याचा अर्थ काय? लोकांवर अवलंबून राहू नको, देवाशी नातं जोड. देव का एकटं ठेवतो? कधी विचार केलाय? कदाचित देव तुम्हाला वेगळ्या मार्गावर नेत आहे. गरुड जेव्हा उंच उडतो तेव्हा तो एकटाच उडतो. मोठी झाडं एकटी उभी असतात. मोठं ध्येय असणाऱ्यांना एकटेपणाची परीक्षा द्यावीच लागते. यासाठी आपण काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, आपली जे इष्टदैवत आहे त्याचं नामस्मरण करण्याची सवय आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. असं म्हणतात की नाम जपाने असाध्य गोष्टीही साध्य होतात. जप करताना मन भटकतं पण हळूहळू स्थिर होतं. संत कबीर म्हणतात, जप माला पर मन न फिरे, तो क्या फिरे कर माला. म्हणजे हातात माळ असली तरी चालणार नाही, मनात देव ठेवा. सर्वात आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. लोक साथ देत नाही तर स्वतःची साथ द्या. स्वतःला कमी समजणं बंद करा. दररोज आरशात बघून म्हणा, मी पुरेसा आहे, देवाने मला काहीतरी खास देऊन पाठवलं आहे. मर्यादा ठेवायला शिका. नेहमी उपलब्ध राहणाऱ्यांची किंमत कमी होते. जेव्हा गरज असेल तेव्हा मदत करा, पण स्वतःला झिजवू नका. मनावर नियंत्रण ठेवायला शिका. मन खूप चंचल आहे. कबीर म्हणतात, मन लागो मेरो यार फकीरी में. मन जर सांसारिक अपेक्षांमध्ये अडकलेलं असेल तर दुःख निश्चित आहे. मन देवाकडे वळवलं तर शांतता नक्कीच मिळते. संत तुकाराम महाराजांवर खूप संकट आली. लोकांनी त्यांना त्रास दिला, त्यांचे अभंग नदीत फेकले, पण त्यांनी विठ्ठल सोडला का? नाही ना, कारण त्यांना कळलं होतं लोक तात्पुरते, विठ्ठल कायमचा. तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणता पापे जातील धुवून. आज जर तुम्ही एकटे असाल तर समजा देव तुम्हाला घडवतो आहे. ही वेळ तुम्हाला मोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी आहे. तुम्ही आज रडत असाल पण उद्या हसाल. तुम्ही आज एकटे असाल पण उद्या मजबूत असाल. डोळे बंद करा. देवा, लोकांवर अवलंबून राहण्याची सवय कमी कर. माझं मन मजबूत कर. माझ्यात आत्मविश्वास दे. जे माझ्या आयुष्यातून गेले त्यांच्यासाठी कृतज्ञ राहायला शिकव, आणि जे येणार आहेत त्यांच्यासाठी मला तयार कर. लक्षात ठेवा, जेव्हा माणसं साथ सोडतात तेव्हा देव हात धरतो. जेव्हा सगळे दारं बंद होतात तेव्हा देव नवीन दार उघडतो. कबीर म्हणतात, धीरे धीरे रे म्हणा, धीरे सब कुछ होय. वेळ लागेल पण सर्व ठीक होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.